नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. कुठल्याही व्यक्तीची सेवापूर्ती होणं त्या सेवेची पूर्ती नाही, एका नव्या जीवनाची सुरुवात असते. आणि इकडे या दोघांकडे बघितल्यानंतर पहिल्यांदा असं जाणवतंय की ह्याला नवीन काही सुरू करण्याची आवश्यकता नाही आहे. काळूराम धनगर याचं तर आधीपासूनच सुरू आहे. मला वाटतं शिक्षक होण्याच्या आधी राजकारणात होता, की शिक्षक झाल्यानंतर राजकारणात. हे आता रिटायर झाल्यानंतर मला जेव्हा पत्रिका घेऊन कार्यक्रमाच्या आला होता, मला असं सांगितलं की आता फुल टाइम मी पक्षाला देणार. तर त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात त्यांनी आधीच निवडलेली आहे. किती वर्षापासून काम करतो पक्षाचं मला माहीत नाही, पण माझा आणि त्याचा परिचय काय मी अध्यक्ष झालो म्हणून नाही आला, मी खासदार झालो म्हणून नाही आला. काळूराम धनगर सरांचा आणि माझा परिचय जो आहे, तुम्ही जिल्हा परिषदेला अध्यक्ष होण्याच्यासाठी माझा जेव्हा प्रयत्न सुरू होता तेव्हापासूनचा आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी राष्ट्रवादीत होतो आणि धनगर बीजेपीचे 5 सदस्य, मला अध्यक्ष व्हायचं होतं. आणि मी अप्रोच होण्याच्या ऐवजी जगन्नाथ पाटील साहेबांनी मला फोन करून सांगितलं की आपल्याला बसायचं. आणि या 5 सहकार्यांना डोंबिवलीला बोलवलं, मला बोलवलं. आणि आता सर असला की बोलायला काही सांगायला लागत नाही ना त्याला, बरोबर. मग काळूराम धनगरांनी सांगितलं जगन्नाथ पाटील साहेबांना की आमच्या सभागृहामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले पाटील साहेब आहेत. आपण साहेब बीजेपीत असलो तरी हरकत नाही, पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्यासाठी आपण पाटील साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे. आपली नैसर्गिक युती भले शिवसेनेशी असेल, तरी नैसर्गिक युती बाजूला ठेवून आपण पाटील साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे. जगन्नाथ पाटील साहेबांनी त्यांना संमती दिली आणि बीजेपीचे सहकारी माझ्यासोबत राहिले. कदाचित माझं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष होणं आणि त्याच्यामध्ये काळूराम धनगर आणि बाकी 4 सहकाऱ्यांचं सहकार्य लाभणं हे माझ्या पुढच्या केंद्रीय मंत्री होण्यासाठी लागलेलं ते देवाचा हातभार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये कामकाजामध्ये सहभाग घेत असताना मांडणी शिक्षकाच्या सारखी कोणी करू शकत नाही. हे पाऊण तास लेक्चर देताना शिक्षक सगळी मांडणी व्यवस्थित करत असतो. विद्यार्थ्यांना माईक चालू आहे, विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. आता इकडे उलट होतं, मी स्टेजवर अध्यक्ष म्हणून आणि काळूराम धनगर खाली विद्यार्थी म्हणून. पण आपल्या ज्या सहकार्याने आपल्याला निवडून दिलेलं आहे, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी या मुद्देसूदपणे मांडणारा 68 सदस्यांपैकी काळूराम धनगर हे सगळ्यात चांगल्या पद्धतीची समस्या त्या ठिकाणी मांडणारं, तुमचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून काळूराम धनगर यांची माझी अतिशय जवळीक आहे. जवळीक कशी आहे, किती जवळीक एखाद्या माणसाची असू शकते वेगळ्या पक्षात असल्यानंतर. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक दिवशी मी कार्यालयात बसतो, काळूराम माझ्याकडे आला. मला वाटलं साहेब, देवाच्या कुठे माझी एवढी ताकद झालेली आहे की मी 1200 रुपयांना कुठेतरी दिली. मला अजून किस्सा आठवतो. म्हणजे कौतुकाने आपल्या वरिष्ठाला सांगितलं पाहिजे. मी त्याचं कौतुक केलं किंवा काय करतो तुम्ही आता एक पार्टनरशिपमध्ये डेव्हलपमेंट करायला घेतलेला आहे.
आणि म्हणून थोडे पैसे यायला लागले तर आपली जीवनशैली बदलली पाहिजे. तर बदललेली जीवनशैली माणूस जवळच्या माणसाला सांग. काळूने मला सांगितली, म्हणजे मी राष्ट्रवादीचा असतानाही मला त्याने ही गोष्ट सांगितली, याचा अर्थ त्याची माझी जवळ किती होती हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून आज इतके कार्यक्रम आहे. मी सकाळी 9:30 वाजतापासून कार्यक्रम करतो. आता पिवळीला गेलो, पुढे गेला आहे, ज्याने आमंत्रण दिलं मंदिराचं ते एवढं आत आहे, त्या टेकडीवरच गाड्या सगळ्या थांबल्या, पुढे सगळी ट्रॅफिक झाली. मी एवढं आता आपण आत गेलो तर काळूला आपल्याला उत्तर देता यायचं नाही, कायमच्या प्रकारे माझ्या देवाचा कार्यक्रम करतो. आणि या देवाच्या कार्यक्रमाला त्या सदानंद बाबा तिथे येणार होते. आमच्या भेवडी तालुक्यातल्या भाडे गावच्या मंदिराचं उद्घाटन राहत होतं, तिथे सदानंद बाबा होते. त्याचं तिकडे दर्शन घेतलं, देवाचंही दर्शन घेतलं. पण एक देवाचं झालं हे चुकलं तर आयुष्यभराचा फटका लागला. आणि मग काळूला कशाचं काम करतो की हे काय माहिती. म्हणून इतके पहिले प्राधान्याने दिलं पाहिजे. आणि म्हणून इकडं मला आनंद ह्या गोष्टीचा आहे. त्या पक्ष पातळीवर काम करण्यासाठी एक चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामासाठी आजपासून आम्हाला फुल टाइम मिळणार. या गोष्टीचा निश्चितपणे मी जेव्हा जेव्हा शहापूरला पक्षाच्या कार्यक्रमामध्ये आलो, मिटिंगला आलो, निवेदन करण्यासाठी एक व्यक्ती ते एखाद्या माणसामध्ये एक क्षमता असते. त्या क्षमतेच्या आधाराने म्हटलं मला जबाबदारीने विधान करतो की आजपासून पक्षाला जी काही ती वेळ देणार त्यामध्ये निश्चितपणे पक्षाला त्या गोष्टीचा फायदाच होईल. मी नेहमी सांगतो रिटायर झाल्यानंतर त्याच्या लोकांनी अजून जास्त काळजीच्या माणसाची भेट. एकदा माणूस रिटायर झाला की रुटीन थोडस बसायला खूप वेळ झाला. नाही आता तू तर रिटायर झालास, माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर रुटीन चेंज व्हायला वेळ जातो ना. उठलं की तिला पळायची सवय, जवळजवळ तिला गेले तिच्यावर अजून कुठल्या कुठल्या राज्यामध्ये जायची सवय. ते रुटीन सेट व्हायला वेळ जातो. त्याच्यामुळे कुटुंबातले लोक, विद्यार्थी, सहकारी काळजी घेतली. एक लोक बरं आहे राजकारणाचं कुणी कोणी शिक्षक असतं. आता मी माझी मंत्री, माझी खासदार शिक्षकाबरोबर बोलतो का माझे शिक्षक माझा शिक्षक हा जो आपुलकीचा भाव असतो ना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, हा एवढ्यासाठी असतो. एखादा राष्ट्रीय पुढारी असेल, तो एखादा कार्यकर्ता घडू शकतो, तो त्याच्या मुलामध्ये. पण एखादा शिक्षक जेव्हा विद्यार्थी घडवतो तर सगळ्या समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी त्याला दिलेलं जे ज्ञान असते ते निश्चितपणाने शिक्षकाच्या गुरुचं स्थान हे पक्क करत असते. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की शिक्षक हा कसा काम करतो किंवा कसा दिसतो याच्यासाठी शिक्षकाला आरसा बघण्याची गरज नाही. शिक्षकाचं प्रतिबिंब हे विद्यार्थ्यामध्ये दिसत असते. विद्यार्थी कसा आहे यावरून शिक्षक कसा आहे हे ठरवलं जाते. मला असं वाटतं की या आताच्या काळामध्ये अशा प्रकारचे शिक्षक होणं हे विधान आहे. आपण टी व्हीमध्ये बऱ्याचदा बघतो एखाद्या शिक्षकाची गर्दी झाली की विद्यार्थी संपावत असतात, काही ठिकाणी पालक संपावत असतात आमच्या शिक्षकाची गर्दी करू नये. आता ह्याला काही पर्याय नाही, रिटायरमेंटला पर्याय नाही तर आम्ही सुद्धा बसलो असतो यांना रिटायर करू नका. पण रिटायर झाल्यानंतरही आपलं काम सातत्याने चालू ठेवून शेवटी समाज हिताचं काम आपल्या माध्यमातून कसं होईल ह्याकडे लक्ष देऊन काम करणारी माणसं समाजाला प्रेरणा देत राहतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. खरं उद्देश त्यांचं प्रकाशन आपण त्यांच्या पुस्तकात
त्यांनी तेवढं महान कार्य करायला घेतलेले आहे की आता आपल्याकडे हे टप्पे फार कमी आहे. आताच्या मुलांना मोठं येईल किंवा सांगता येतील अशी नावं आहेत जे IAS IPS या क्षेत्राकडे जाणार. आपल्या मुलांना UPSC होण्यासाठी प्रेरणा मिळावी त्याच्यासाठी त्यांची धडपड शिक्षक असताना आता त्याच्यासाठी ते थोडी द्यायची. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती विद्यार्थी घडवले त्याच्यापेक्षा एखादा विद्यार्थी जरी घडवला की आपण समजा जीवन सफल जी नोकरी सफल झाली तुमचे जीवन सफल. आणि मला विश्वास आहे की अशा पद्धतीने तुम्ही वेळेचे नियोजन करून सरकारने लावलेल्या वेळेच्या माध्यमातून निश्चितपणाने एखाद प्रकारचे IPS आपण बनवू शकतो, IAS बनवू शकतो. त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. मला एक किस्सा नेहमीच मी सांगतो की फक्त काय काळूराम धनगर यांच्याच बाबतीत असं नाही. भारतीय जनता पक्षामध्ये पदांचं वाटप असलं की कोणीही येतो आणि तो सांगतो मला सरचिटणीस करा. मला प्रश्न पडला मी विभागाचा अध्यक्ष होतो. खासदार झाल्यानंतर विभागाचा अध्यक्ष केला होता. ठाणे पालघर या सगळ्या जिल्ह्याचा मी अध्यक्ष होतो. मला जो भेटायला तो सांगत असणार मला सरचिटणीस का मागतात सगळे. पण ज्या राष्ट्रवादीचा आम्ही नाव करतो काँग्रेसमध्ये गेलो तिथं सांगायचं उपाध्यक्ष करा, इथं सांगतो सरचिटणीस करा. नंतर माझ्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी सगळी सरांची पार्टी आहे. सगळे शिक्षक भारतीय जनता पार्टी विषय सरापासून जी सुरुवात झाली इंग्रज सर धनगर सर ते बघा तुम्ही खारे सर आप्पा सर आहे आप्पा सर आहे हे सगळे सर हे असं आहे हे हा तिचा सांगण्याचं कारण असं आहे हे डबल सर हे पक्षाची मला सरळ बोललं पाहिजे अशा प्रकारची भावना कदाचित मनामध्ये असावी. मी आपल्याला शुभेच्छा देताना एवढंच सांगेन किती पुढे मोठा विद्यार्थी मोठा होत आहे त्याने अभिमानाने ही गोष्ट निश्चितपणाने सांगेल किंवा मी राजीव काँग्रेस स्तरांचा विद्यार्थी आहे, काळूराम धनगर स्तरांचा विद्यार्थी आहे. ही जी तुम्ही जीवनामध्ये कमाई केलेली आहे तुम्हाला किती पैसे मिळाले पैसे मिळालं त्याच्यापेक्षा खूप मोलाचे आणि महत्त्वाचे. मी माझ्यावरून तुम्हाला उदाहरण सांगतो. मला एक दिवशी आमच्या गावातला एक चुलत भाऊ आमचा भेटायला मी म्हणजे झाला. त्याने सांगितलं की वानखेडे मुलगी आपल्याला होतो नाही मला शिकायला त्याच्याकडे नको नव्हतं म्हणून मला फोन केला आणि मला सांगितलं तुम्ही पलीकडे जा आणि मला फोन लावून दिला. माझ्याकडे आला मी मला फोन लावून दिला ते आता रिटायरमेंट जळगावला आहे. मला त्याने सांगितलं तुला किती आनंद झाला मला माहित नाही तुझा शिक्षक म्हणून मला आनंद तर झाला पण सगळ्यात महत्वाचं असं आहे तुझं नाव मंत्री म्हणून आल्यानंतर कारण खासदार झाल्यापासून मी सांगत होतो माझा विद्यार्थी माझा विद्यार्थी माझा विद्यार्थी पण तुझं नाव मंत्री म्हणून जेव्हा तुम्ही द्यायला लागलं तू तिकडे दिल्लीत आहे माझ्या आजूबाजूचं मला त्याला अभिनंदन करायला लागलं. हे खऱ्या हे शिक्षकाचं जे महत्व आहे का एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये हे समाजामध्ये अशा प्रकारची भावना तयार होते की वानखेडे मुलगी घडवलेला विद्यार्थी होता आहे म्हणून त्याला केंद्र सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी आहे. आता तुमचेही विद्यार्थी अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी चांगलं काम करत असतील निश्चितपणाने हेही अभिमानाने सांगत असतील की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत. इतकं चांगलं काम तुम्ही केलेलं शाळेच्या वाढीमध्ये तुमचे योगदान असेल विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये योगदान असेल सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल या सगळ्या क्षेत्रात तुम्ही केलेली उल्लेखनीय कामगिरी पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितपणाने कामाला येईल. तुम्ही एखाद्या खात्यातून दुसऱ्या खात्यातून जर विद्यार्थी झाले आणि तुम्हाला त्रास दिला विद्यार्थी झाल्यानंतर आधी त्रास दिलेला असेल आणि तो माणूस समोरून आला तर तुम्हाला नमस्कार करतो मान बाजूला ठेवला
एकमेव शिक्षक असा पाहिजे तो समोर आला, जो विद्यार्थी समोर येत असेल त्याच्या पायाला हात लावायला येणार. म्हणून नेहमी सांगतो की पूर्वीच्या काळी शिक्षकाला आनंद करायला मदत होता, माणूस कमी करायच्या त्यांनी नतमस्तक होत होता. त्यानंतर आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होत होता की नाही, पण शिक्षकाच्या चरणी निश्चितपणाने नतमस्तक होत होता. शिक्षकाचे स्थान माणसाच्या जीवनामध्ये शिक्षकाने केलेल्या कार्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. आणि मूळ शिक्षक नेहमी आपल्यासाठी उच्च स्थानावर असतो, ते एवढ्यासाठी. म्हणून अशा आपल्या ह्या दोन्ही विज्ञानाला आज सेवापूर्तीच्या वेळेला आपण सत्कार करून निरोप देत आहे. संस्थेलाही मी धन्यवाद देतो की आपण आठवण घेऊन हा निरोप समारंभ त्यांचा आयोजित केला. खरं तर परत असं असतं की संस्थेवर काम करणारे शिक्षक असतात मांडतो आणि बऱ्याच आमदारांची नावं घेतली ते त्याच्यासाठी कामगार असतात. मी एक सगळ्यात दिलेलं आहे, मला माहिती आहे. मी मोठे सरांचं माझं असं ट्रेनिंग होतं ना, मोठे सर सगळ्याने झाला मी येऊन तिथं तुम्ही यायच्या आधी बाहेर आणि थोडं आंदोलन करतो आणि मग तुमच्याकडे मग बोलू आपण काय ते फारच ट्रेनिंग होती. ते जी पण अतिशय उत्कृष्ट ट्रेनिंग होते सरांचं. अशा ह्या काळातही आपले शिक्षक चांगलं काम करतात म्हणून संस्था त्यांना सरकार ठेवते. मंत्रिपालन घेतली बाबा या संस्थेची पुढे आपल्या सगळ्यांच्या 120 शिक्षकांच्यामुळे संस्थेच्या सगळ्या सहकार्यांच्यामुळे निर्माणलेले होऊन गेले. परिसराच्या मी एकदा आलो या ठिकाणी कार्यक्रम मला बरोबर त्यावेळी आलो आणि एवढा विश्वास हे अनेक लोकांनी या शाळेमध्ये योगदान दिले. मला आपल्याला दोघांना एवढंच सांगितलं या शाळेच्या प्रगतीमध्ये आपण आतापर्यंत योगदान दिले. भविष्यामध्ये जेव्हा शाळेला गरज केली, जेव्हा विद्यार्थ्यांना गरज लागेल तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण उपलब्ध राहावं. मी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. सगळ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना घडवलं त्या विद्यार्थ्यांना माझी एकच सूचना आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या शिक्षकांचं नाव वाढवण्यासाठी त्यांना अपेक्षित असणाऱ्या विद्यार्थी त्यांनी घडवलं असेल तर आपण आपल्या कृतीतून आपल्या गुरुजनांचं नाव मोठं करण्यासाठी आपण योगदान द्यावं अशा प्रकारची सूचना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.